नमस्कार. DMMER फार्मासिस्टची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली आहे आणि आज आपण त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टींवर नजर टाकणार आहोत. चला तर मग या निकालाचं विश्लेषण करूया. सगळ्यात आधी परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची संख्या पाहूया. तब्बल 57,131 हो 57,000पेक्षा जास्त उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. आणि ह्या सगळ्यांमध्ये स्पर्धा होती ती फक्त 211 फार्मासिस्ट पदांसाठी. विचार करा, स्पर्धा किती मोठी असेल. यामुळे साहजिकच ही निवड प्रक्रिया प्रचंड चुरशीची झाली. आणि आता गुणवत्ता यादी जाहीर झालीय तेव्हा बऱ्याच जणांच्या लक्षात एक वेगळीच गोष्ट आलीय. नक्की काय आहे हे, चला पाहूया. सगळ्यात मोठा प्रश्न जो प्रत्येक उमेदवाराच्या मनात आहे तो म्हणजे अंतिम गुण इतके जास्त का आहेत. म्हणजे जे मूळ गुण होते त्यापेक्षा गुणवत्ता यादीतले गुण इतके वाढलेले का दिसत आहेत. तर याचं उत्तर आहे नॉर्मलायझेशन. हो, ही एक अशी सांख्यिकीय प्रक्रिया आहे जिने हजारो उमेदवारांचे निकालच बदलून टाकले आहेत. आता नॉर्मलायझेशन म्हणजे नेमकं काय? तर बघा, ही परीक्षा जवळपास 15 वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये झाली होती. आणि साहजिकच प्रत्येक शिफ्टचा पेपर सारखाच कठीण असेल असं नाही. मग कुणावर अन्याय होऊ नये म्हणून वेगवेगळ्या शिफ्टमधल्या गुणांमध्ये एकसारखेपणा आणण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. याचा नेमका काय परिणाम झालाय हे समजून घेण्यासाठी आपण टॉपरचं उदाहरण घेऊया. त्यांचे मूळ गुण होते 160, पण नॉर्मलायझेशन नंतर ते झाले 188.52, म्हणजे तब्बल 28 पेक्षा जास्त गुणांची वाढ. आणि असं फक्त टॉपरच्या बाबतीतच झालेलं नाहीये. अनेक उमेदवारांचे गुण चक्क 28 ते 30 मार्कांनी वाढलेले दिसतात. आणि याचमुळे जो अपेक्षित कट ऑफ होता तो मूळ गुणांपेक्षा खूपच वर गेलाय. बरं, मग आता या वाढलेल्या गुणांचा आणि उपलब्ध जागांचा काय संबंध आहे? अंतिम कट ऑफ कसा ठरू शकतो? चला, हेच जागा आणि रँकचं गणित आता समजून घेऊया. तर इथे आपल्याला एकूण 207 जागांची विभागणी दिसते आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 59 जागा आहेत, ओबीसीसाठी 43, एससीसाठी 26, ईडब्ल्यूएससाठी 19, एसटीसाठी 15 आणि इतर प्रवर्गांसाठी 45 जागा आहेत. ही विभागणी कट ऑफ समजून घेण्यासाठी खूप महत्वाची आहे. तर मग या सगळ्या आकडेवारीवरून सर्वात महत्त्वाचा प्रश्न, अपेक्षित कट ऑफ काय असेल? चला, गुणवत्ता यादीच्या विश्लेषणावरून काही प्रमुख प्रवर्गांसाठी कट ऑफचा अंदाज घेऊया. सुरुवात करूया खुल्या प्रवर्गापासून. तर ओपन जनरल कॅटेगरीसाठी कट ऑफ जवळपास 177च्या आसपास लागण्याची शक्यता आहे. हा अंदाज 19व्या क्रमांकाच्या उमेदवाराच्या गुणावरून बांधला आहे. त्यानंतर खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित जागांचा विचार केला तर कट ऑफ सुमारे 173 पर्यंत जाण्याची शक्यता दिसते आहे. आता इतर काही प्रवर्गांबद्दल बोलायचं झाल्यास तिथेही स्पर्धा कमी नाही. ओबीसी महिलांसाठी कट ऑफ साधारणपणे 150 ते 160 या रेंजमध्ये असू शकतो आणि एससी महिलांसाठी तो 146 ते 154च्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. ठीक आहे, हे सगळं विश्लेषण तर झालं, पण आता पुढे काय? म्हणजे अंतिम निवड यादी कधी लागणार? चला, याबद्दलही जाणून घेऊया. तर आत्तापर्यंतच्या माहितीनुसार अंतिम निवड यादी पुढच्या 30 ते 35 दिवसांमध्ये म्हणजे साधारण 1 महिन्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. नॉर्मलायझेशनची पद्धत खरं तर निष्पक्षता आणण्यासाठी आहे, पण ज्या प्रकारे गुणांमध्ये इतका मोठा बदल होतो ते पाहता असा प्रश्न पडतो की यामुळे खरंच न्याय होतो की एक प्रकारची अनिश्चितता अधिक वाढते. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.